नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महायुतीच्या खातेवाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला जाणार आहेत. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत मोदी, शहा, नड्डांची भेट घेणार. खातेवाटपाचा तिढा न सुटल्यानं दिल्लीत बैठक होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची काल 1 तास बैठक झाल्याची माहिती आहे. मेघदूत बंगल्यावर रात्री 1:30 वाजता उशिरा खातेवाटपावर बैठक झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सोबत आहेत. गिरीश, कशा पद्धतीने खलबतं सुरू आहेत मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात? नक्कीच सौरभ, आपण पाहतोय की काल रात्री उशिरा सुद्धा बैठक झालेली आहे तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये. मेघदूत बंगल्यावरती बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि जवळपास 1 तास बैठक झालेली आहे. रात्री 1:30 वाजता तिन्ही प्रमुख नेते जे राज्याचे आहेत त्यांच्यामध्ये ही बैठक झाली आणि खातेवाटपासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती मिळते. आणि त्यानंतर आज तिन्ही प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. दुपारनंतर हे तिन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सदिच्छा भेट घेणार आहे. राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार आहे याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना राज्यामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालंय त्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी हे तिन्ही नेते आता दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. पण सदिच्छा भेट जरी घेत असले तरी देखील चर्चा ही खातेवाटपा संदर्भातच होईल असं सुद्धा बोललं जातंय. जी माहिती मिळते त्यानुसार फॉर्म्युला ठरलेला आहे. केवळ ग्रीन सिग्नल दिल्लीश्वरांकडून मिळणं बाकी आहे आणि ते मिळाल्यानंतर अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा तिढा सुटेल आणि मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जातंय. आपण जर पाहिलं तर 2.5 वर्षाचा जो फॉर्म्युला आहे तो शिवसेनेकडून ठरवल्याचं बोललं जातंय. 2.5 वर्ष जे मंत्री आहेत त्यांना संधी दिली जाईल आणि 2.5 वर्षानंतर खांदेपालट होईल आणि नवीन मंत्र्यांना या ठिकाणी संधी दिली जाईल असं बोललं जाते. त्यामुळे नेमक्या काय काय घडामोडी आज घडणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल.